काय शिक्षणाचा खेळखंडोबा चालला, शिकून ना नोकऱ्या ना रोजगार, कारण आई वडिलांना खर्चात काढायचा. शिकण्यापेक्षा आई बापाला कामात मदत केलेली बरी. हा मित्रा, कुठं आहेस? काय नाही रे, सहज केलता. अरे टेन्शन जसा आलाय, मन मोकळा करायचा होता. भेटशील ना? तू अजिबात टेन्शन घेस नको. आहे आम्ही हाऊ ना. थांब थांब, कुठं आहे? हा येतो, थांब थांब, मी येतो तिथं. हा दुःखडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जेव्हा शिक्षणाचा काय खेळखंडोबा लावला आहे? अरे गरिबांनी शिकावा का नाही? पंक्या, ए पंक्या, पंकज, ए पंकज, पंक्या, ए बर कान्या, ए खिटा कान्या, आज सुंजाब देतोय. बोल मित्रा, बोल. काय तुझ्या मनात असेल ना त्या समजात सांगून टाक, म्हणजे तुझा एकदाचा मन तरी हलका होईल. बोल, चाल. अरे यार बोल ना. हा, काय तुझ्या मनात असेल ते आज बोलून टाकतात. अरे मित्रा, शिकावा का शिक्षण थांबवावा काहीच कळत नाही मला. मोठा प्रश्न पडलाय रे. नको मित्रा, शिक्षण सोडायचा हा विचार मनात सुद्धा आणू नको. मित्रा, कधी ना कधी आपला पण एक दिवस येईल. होणारा होताला, जाणारा जाताला, मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा, इसर गजल कालची रे. देवा काळजी रे, माझ्या देवा काळजी रे. हो ना, येतील दिवस, पण कधी? अरे मित्रा, नोकरीचे येडे आशेपायी काही लोक एचबार झाले. ना कोणते देवाला काळजी, ना कोणते सरकारला काळजी. तुझा म्हणणं बरोबर आहे मित्रा. येणारा प्रत्येक सरकार नोकर भरतीला वाटणाऱ्याच आक्षेपात आहे. प्रत्येक सरकारला ना खुर्ची प्यारी आहे. जनता गेली खड्ड्यात, पण काहीच पडेल नाही. मित्रा, आपल्या हक्काच्या नोकऱ्या रे, आज त्याच्यासाठी उपोषण करायला लागत आहे. काय दिवस आले आपल्यावर. चल. मित्रा,
तुझाही म्हणणं पटत रे मालक, पण आपल्याला असा हारून नाही ना चालणार. टेन्शन नको रे घेस, होईल सगळं खरं, काही टेन्शन नाही घ्या. ज्या होईल ते. मित्रा, हरायचा प्रश्न नाही रे. एवढा अभ्यास करावा आणि आपल्या पदरात काय पडत? पेपर फुटी, मशिलेबाजी, पेपरातलं मोठमोठा घोटाळा, आपल्यासारखं काय करायचं? म्हणून मी ठरवलं शिक्षण थांबवावं. मित्रा, मला काळजी वाटते म्हणजे माझ्या बापाची रे. बिचारा दिवसभर शेतात वन करतो फक्त माझ्यासाठी रे. माझ्या बापाला वाटत का त्याचा पोशाख खूप शिकल, नोकरीला लागल आणि त्यांना सुखाचा दिवस दाखवल. पूर्ण न होणारे स्वप्न पाहतो रे माझा बाप, पूर्ण न होणारे स्वप्न पाहतो. मित्रा, तुला एक सांगू, तू जसा माझ्याजवळ मोकळा झालास ना, तसा तू तुझ्या बापाजवळ मोकळा झाला. पण माझ्या आडानी बापाला समजेल ह्या सगळा? घेईल तो मला समजून? बापाचं मन फार मोठा राहते रे, कधी डोंगरा एवढा, कधी आभाळा एवढा. बाप आपल्याला सहजासहजी नाही उमजणार, पण मग एक आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत नाही. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. काय पोरे, आज कॉलेजला नाही गेलंस काय? सुट्टी का काय? बसा. नाही बाबा, आज नाही गेलो कॉलेजला. का काय सुट्टी होती का तब्येत बिब्येत बरी नाही? नाही तसं काय. बाबा, मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. बोल ना बा, काय रे, बोल ना, बोल, काय बोलायचं आहे बोल. बाबा, तू तर बातम्या पाहतोस ना, कितीक दिवसापासून नोकर भरत्या नाही. एवढा अभ्यास करावा, पेपर आलं जवळ का इथं पेपर फुटलं तठावर पेपर फुटलं, सगळी वशिलेबाजी चालू आहे. उच्च शिक्षण म्हणजे आपले काही गरीबाचं कामच नाही राहिला. बाळा, आम्ही अडाणी माणसानं र, हे तुमच्या शिक्षणातलं आम्हाला नाही काही कळत. पण आम्ही ना अनेक उन्हाळा पाहलंय, पावसाळा पाहलंय, टीव्हीवर बातम्या काय पाहतो, अशी उदाहरणं ऐकतो. माणसाजवळ जर प्रबळ इच्छाशक्ती असली ना, तर हे दुनियेत ना अशक्य असं काहीच नाही. त्या दिवशी मी एक कोऱ्या पिक्चर पाहिला टीव्हीला, दशरथ मांझी. त्याला एक तुला उदाहरण सांगतो. तर बिहारमध्ये बुवा एक गया नावाचा जिल्हा आहे आणि काही जेहलोर का गेहलोत असा गाव आहे. तिथं एक दशरथ मांझी नावाचा माणूस राहायचा. मग तो काय करायचा, डोंगरावर जायचा, सरपण आणायचा, तसा आपला उदरनिर्वाह सहारायचा. तर कधी कधी काय, मग ती बायकोच बा भाकरी घेऊन जाते. तर एक दिवस बा बायकोच भाकरी घेऊन गेले तिला ते डोंगरावर, तर ती घसरून पडली. तर तिला दवाखान्यात न्यायचा होता, तर दवाखाना होता डोंगराच्या तिकडून त्या गाव होता दवाखान्याचा, पण डोंगराच्या तिकडून जायला रस्ता नव्हता. तर त्यांनी बा ते बायकोसला खांद्यावर घेतला आणि असा 50 किलोमीटर जाऊन ते दवाखान्यात तिला नेला. पण दवाखान्यात जाता ते मेले बुवा. तो रडत नाही बसला दशरथ मांझी. त्याने एक हातोडी आणली, शिनी आणली
आणि डोंगर पोखरायला सुरुवात केली. तर हातोडी आणि शिनी घेऊन 22 वर्षे तो डोंगर खणत राहिला. का हा माझे बायको दवाखान्यात पण पोहोचले आहे, पण माझी दुसरी आई बहीण तसं पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्यांनी 22 वर्षे तो रस्ता खणला, त्या डोंगरातून रस्ता काढला. एक अडाणी माणूस हातोडी आणि शिनीच्या साह्याने जर डोंगर फोडू शकतो, बाळा आपल्या तो सगळं आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून घाबरा नको. तुमच्याजवळ जर गुणवत्ता असेल ना, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होसाल. काय करा, एक ध्येय निश्चित करा काहीतरी, चालत राहा. यश तुम्हाला नक्की सापडेल. ते यशाच्या शिखरापर्यंत नक्की तुम्ही पोहोचाल. पण बाळा, हारून चालणार नाही. ऐकला? उठा, चालायला लागा. आणि जोपर्यंत तुमचा ध्येय तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत चालतच राहा. एक तुम्हाला उदाहरण माहित आहे, हा समुद्रामध्ये जहाजावाला खलाशी, त्याला सगळा समुद्र दिसतो, काही दिसत नाही समोरचा. कित्येक दिवस तो जहाज चालवत राहतो, पण एक दिवस त्याला तो किनारा मिळतो. अशी उदाहरणं डोळ्यासमोर घ्या. आला लक्षात? शिका बाळा, शिकण्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर हा अवताचा मुठ्या आणि आपले आयुष्य फार बेकार आहे मित्रांनो, फार बेकार आहे. म्हणून शिका तुम्ही. पाहलाच ना मित्रा, बाप म्हणजे चालता बोलता विद्यापीठ आहे. गेला पण मग चांगला शिकून गेला आपल्याला. आता कळला ना तुला बाप? तू सांगस बाप समजून नाही घेणार. मोठ्या काळीत राहत रे बापाचा, घेतो समजून तो. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचो